कोरोना काल के दौरान वाहन गांव के रास्ते अनाज वितरण दुकान से बड़ी मात्रा में अनाज का उठाव होने के कारण इस दुकान के राशन कार्ड धारकों को 4 साल पहले आदिवासी विभिन्न कार्यकारी संगठन से जोड़ा गया था। विवादास्पद अनाज वितरण दुकान की लाइसेंस धारक महिला की मौत के बाद विरासत के अधिकार का मामला न्यायालय में चला गया, लेकिन जून माह का अनाज वितरण विवादास्पद दुकान को ही दे दिया गया। वाहन गांव की मंगलाबाई कौरकर के नाम पर राष्ट्र अनाज की दुकान का लाइसेंस था। इसी को लेकर 14 अप्रैल 2020 को इस दुकान से प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना के तहत अनाज वितरण के लिए राशन कार्ड धारकों को अस्थायी रूप से वाहन गांव में आदिवासी विधिक सरकारी संस्था से जोड़ा गया। इन दिनों बाद लाइसेंस धारक मंगलाबाई कौरकर की मौत हो गई। इसके बाद वारिस प्रमाण पत्र का सत्यापन किया बिना इस सूरज राम टीके के नाम पर लाइसेंस अवैध रूप से जारी कर दिया गया और वाहन गांव के निवासियों का कहना है कि वारिस का मामला प्रलंबित है। नन्नावर मुक्काम पोस्ट वाहनगाव तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूर। आम्ही चिमूर तहसील कार्यालय इथं यासाठी आलो आहे की आमच्या गावामध्ये कोरोनाच्या काळामध्ये जे स्वस्त धान्य दुकानामध्ये रामटेके अफरातफरी झाली होती आणि त्यामुळे गुन्हा आणि ते त्यांच्यावर गुन्हे लागले होते आणि तात्पुरत्या स्वरूपात ते गोदाम वाटणीचं काम हे स्वस्त धान्य आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था वाहनगावाला देण्यात आलं होतं आणि त्यांचा परवाना रद्द करून त्यांना देण्यात आलं होतं। तरी पण 2 वर्षानंतर अजून पुन्हा सूरज रामटेके यांना ते स्वस्त धान्य दुकान वाटपासाठी परवाना देण्यात आलं। त्या संदर्भात आम्ही सर्व गावकरी मंडळी महिला मंडळी इथं त्यांच्या विरोधात हे स्वस्त धान्य दुकान त्यांच्या परवाना रद्द व्हावा आणि कायमस्वरूपी हे आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था यांना देण्यात यावं यासाठी आम्ही आमदार साहेब, SDM साहेब आणि तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलं आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही यानंतर सूरज रामटेकेचं परवाना स्थगित करून त्यांचं वाटप स्थगित करून कायमस्वरूपी आम्ही आदिवासी विविध कार्यकारी संस्थेला देऊ असं त्यांनी आश्वासन दिलं। जोपर्यंत आमचं हे पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही अजून अशी आमची होत नाही तोपर्यंत पुन्हा आम्ही असं निवेदन करू। समजा जर त्या सूरज रामटेकेकडे अजून पुन्हा गेलं तर अशी आमची या पत्रकार बंधूच्या माध्यमातून आमची सर्व गावकरी वाहनगाववासियांची मागणी आहे।